नमस्कार मित्रांनो, आज आपण टाटा कर्वचे रेंज टेस्ट करणार आहोत. आणि त्यामध्ये जर तुम्ही बघितलं एक स्मॉलशी अशी रेंज टेस्ट असणार आहे. कल्याण टू इगतपुरी 101 किलोमीटर 110 किलोमीटरची. आणि तर तुम्ही आता बघू शकता तर आपलं ऑडोमीटरची किलोमीटर्स आहे 3101 किलोमीटर. आणि मी आता त्याला ट्रिप 1ला रिसेट करतो. ही 201 किलोमीटर. तर याच्यामध्ये आता ही झाले 0. तर याच्यामध्ये मी काय करणार आहे की 10 किलोमीटर म्हणजे आता 89% आहे, तर मी 80%वरती 70%वरती त्याच्यानंतर 60%वरती किती किलोमीटर्स आपण क्रॉस केलेले आहेत आणि त्याच्यानुसार आपण एक अंदाजे बेस्ड ऑन कन्झम्पशन ऑफ इलेक्ट्रिसिटी त्याच्यावरती आपण रेंज ठरवणार आहोत. ठीक आहे, तर चला. ओडोमीटर रेटिंग आहे 3101 किलोमीटर आणि डिस्टन्स ट्रिप ए मी रिसेट केला आहे 0ला. तर आपण आता सुरुवात करूया. अजून एक गोष्ट सांगायची राहिली आहे, जो आपण मोड यूज करणार आहोत तो आहे इकॉनॉमी मोड आणि आपली रिजन असणार आहे L2वरती शेवटपर्यंत. आणि आपली बॅटरी तुम्ही बघू शकता 89% आहे सध्या. आणि जो हायवे मी यूज करणार आहे म्हणजे मिक्स हायवे आहे, जिथे रस्त्याचं काम चालू आहे. मध्ये मध्ये मी तुम्हाला शॉर्ट्स देतच राहील. आणि एक दुसरा जो आपला शेवटचा 1 तासाच्या डिस्टन्स नंतर आपला जो हायवे असणार आहे तो मुंबई नाशिक हायवे असणार आहे आणि शेवटपर्यंत तोच असणार आहे. मग शेवटला एक छोटासा गावाचा 3 किलोमीटरचा रस्ता असणार आहे आणि त्याच्यानंतर आपली ट्रिप ओव्हर होणार आहे. मग आपण चला तर आपण बघूया की टाटा कर्व 55 ही कार आपल्याला किती रेंज देते ती. आहे कल्याण अहिल्यानगर हायवे आणि त्याचं सध्या कॉन्क्रिटीकरण करण्याची प्रोसेस तुम्ही बोलू शकता की प्रोजेक्ट तो चालू आहे. आणि इथे बऱ्यापैकी कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे म्हणजे कल्याणच्या जवळ. आणि पुढेही मुरबाडच्या पुढेही काम सध्या चालू आहे. आणि म्हणजे इथून लास्ट टाइम मी माळशेज घाटला पण व्हिजिट केलं होतं, तर तिकडे पूर्णच खोदकाम करून ठेवलेलं आहे आणि रस्त्याचं काम सध्या बऱ्यापैकी फास्ट चालू आहे, तुम्ही असं बोलू शकता. तुम्ही या रस्त्यावरती बघू शकता की इथे माती आणि धूळ पोल्युशन तुम्ही बघू शकता किती डस्टचं किती पोल्युशन आहे इथे. आता मे बी तुम्हाला इथे कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल पण बऱ्यापैकी पोल्युशन इथे आहे. आता आपण पोचलेलो आहोत इथे कांबा गावाच्या इथे. आणि इथे पुढेच आपल्याला बिट्स पिलानी त्यांचं एक कॅम्पस आहे. टेक्निकल स्कूलचा नाही आहे पण मॅनेजमेंट आणि लॉचं त्यांचं आहे. मी तुम्हाला जस्ट दाखवतो. इथे तुमचा तो कॅम्पस इथे तुम्हाला चालू होताना दिसेल. हा बघा, आता हे निळ्या कलरचं केल्यानंतर हा बघा, हा कॅम्पस आहे खूप बऱ्यापैकी खूप चांगलं कॉलेज त्यांनी बांधलेलं आहे. आणि याचं रेटिंग्स वगैरे तुम्हाला सर्व वेबसाईटवरती जाऊन बघावं लागेल. इथे इकडनं एक ब्रिज होणार आहे. डायरेक्ट समोर जर तुम्ही क्रेन बघत असाल तर तिकडे तिथपर्यंत डायरेक्ट नदी क्रॉस करून नवीन ब्रिज होणार आहे. आणि हा रस्ता दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे चालू व्हायच्या पहिले यांना चालू करावा लागणार. जर त्यांनी तसं नाही केलं तर इथे खूप वाहतूक कोंडी खूप जास्त प्रमाणात होणार आहे. काही शॉर्ट्स मी घेतोय त्याला. काही दिवसांसाठी आपल्याला हे सहन करावं लागणार ॲक्च्युली, पण मला असं वाटतं की ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आपण पोचलेलो आहोत रायत्याला. आणि रायत्याला जर तुम्ही हा समोरचा निळ्या कलरचा पट्टा असलेला ब्रिज बघत असाल तर हा आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. आणि हा विराज जैन पेठ ॲक्च्युली हा स्पर सेक्शन आहे. तर तुम्ही जर तिकडे बघू शकाल, मला माहीत नाही कॅमेऱ्यामध्ये दिसते की नाही. तर इथे तुम्हाला दिसेल की कल्याण आणि मुरबाडसाठी इथे इंटरचेंज आहे. आणि तो म्हणजे चढायचा दिलेला आहे, उतरायचा दिलेला आहे. आणि इकडनं आपल्याला हायवेवरती जायचं असेल तर समृद्धी हायवे साईडला तर मागच्या साईडला एक इंटरचेंज केलेलं आहे, तिकडनं आपल्याला ते बघावं लागणार. रेंज अपडेट आतापर्यंत आपण 7 किलोमीटर गेलेलो आहोत आणि ॲव्हरेज एनर्जी कन्झम्पशन आहे 117. आणि बॅटरी जर तुम्ही बघत असाल तर 88 म्हणजे 1% जवळजवळ 7 किलोमीटर आत्तापर्यंत तरी गेलेली आहे. जर तुम्ही बघू शकत असाल तर हा गोविली टिटवाळा हायवे आहे आणि आपण खडवलीचा अवलंब करून आपण त्या रस्त्याने त्या मार्गाने आपण मुंबई नाशिक हायवेला पोचणार आहोत. टिटवाळा मंदिर आपलं आपण सरळ जाणार आहोत.
तुम्ही बघाल तर वरती तुम्हाला दिसेल समृद्धी हायवे, पण दुर्दैवाने इथे कोणत्याही प्रकारची एंट्री नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला हा समोरचा रस्ता बघावा लागणार आहे. रेंजबद्दल बोलायचं गेलं तर आता तुम्ही बघू शकता की आतापर्यंत आपण 18 किलोमीटर आलेलो आहोत जवळजवळ, आणि रेंज आपली जी कन्झ्युम झाली ती 3 ते 4% झालेली आहे ॲक्च्युली, जर तुम्ही बघू शकत असाल. ही बाजूला तुम्ही खडवलीची तुम्हाला नदी दिसते, आणि इथे लोक बऱ्याचपैकी लोक इथे आंघोळ करायला वगैरे येत असतात. एक अपडेट, कल्याण टू खडवलीपर्यंतचा जो आपला नाशिक हायवेपर्यंतचा जो रोड आहे तो संपलेला आहे, आणि तुम्ही जर डिस्टन्स बघू शकाल तर जवळजवळ 24 किलोमीटर आपण क्रॉस केलेलं आहे, ज्याच्यामध्ये क्वचितच कधीतरी एखादा पॅच आपल्याला मिळाला असेल की जिथे आपण 50 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने च्यावरती आपण गेलेलो असणार आहे. अदरवाईज आपलं ॲव्हरेज स्पीड तुम्ही कन्सिडर करू शकता 30 किलोमीटर पर आवर आपला हा ॲव्हरेज स्पीड असलेला आहे त्या डिस्टन्समध्ये. आणि तुम्ही जर एनर्जी कन्झम्पशन बघत असाल तर 117, आणि याच्यामध्ये आपण काय AC कंटिन्यू चालू आहे, आणि इको मोडवरती आपण विथ अ सेकंड रिजनरेशन लेवल आपण गाडी चालवत आहोत. आणि रेंज जर तुम्ही बघत असाल तर 84, म्हणजे जवळजवळ 89 - 84 म्हणजे 5% रेंजमध्ये आपण 24 किलोमीटर आलेलो आहोत. आणि ऑन अन ॲव्हरेज जर आपण कन्सिडर केलं तर 5%ला 25 म्हणजे 5 गुणाकार 5 25 म्हणजे 500 किलोमीटरपर्यंत तरी 117च्या एनर्जी कन्झम्पशनने जर आपण गेलो तर तितकी रेंज आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे, तो आहोत मुंबई नाशिक एक्सप्रेसवेला आपण आता कनेक्ट करत आहोत. क्विक अपडेट, जर तुम्ही बॅटरी बघत असाल तर 80% बॅटरी झालेली आहे, आणि आपण आता आहोत मुंबई नाशिक एक्सप्रेसवेवरती. एनर्जी कन्झम्पशन ऑब्वियसली वाढलेलं आहे कारण आपण हायवेवरती आहे आणि लेस ब्रेकिंग असते आणि हायर स्पीडवरती आपण चालत असतो. जो स्पीड मी मेंटेन केलेला आहे हायवेवरती, प्रयत्न केलेला आहे म्हणजे 70 ते 80च्या आसपास मी प्रयत्न केलेला आहे, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही बघू शकत असाल तर 37.5 किलोमीटर आपण गेलेलो आहोत, आणि 127 म्हणजे एनर्जी कन्झम्पशन आपला नॉर्मल हायवे रोडवरती 117 होतं, ते वाढून आता 127 झालेलं आहे. म्हणजे ऑब्वियसली अजून पण तुम्ही वाढू शकता, अजून पण ते वाढण्याची शक्यता ऑब्वियसली आहेच आहे. आणि एक जर गोष्ट तुम्ही इकडे नोटीस करू शकत असाल तर मुंबई आपला जो कल्याणचा जो भाग आहे मुंबई साईडचा तो आपला येतो खालच्या साईडला, आणि आपण जसं नाशिक साईडला जातो तसं आपण हिली एरियाकडे आपण जात असतो. त्याच्यामुळे नाशिककडे जाताना, इगतपुरीकडे जाताना आपलं एनर्जी कन्झम्पशन्स नक्की वाढणार आहे. पण जर इगतपुरीवरनं जर आपण रिटर्न कल्याणला जेव्हा येणार त्या टायमाला कम्पॅरेटिव्हली आपलं लेस एनर्जी कन्झम्पशन होणार, कारण तिकडे आपल्याला स्लोप मिळणार आणि इकडे आपल्याला जाताना अपहिल मिळणार. तर ही एक गोष्ट आपल्याला नोटीस नक्कीच करावी लागेल. हा आपला आहे हायवे. मी ते शहापूरच्या म्हणजे आसनगाव स्टेशनच्या जवळ इथे मी आहे, त्या हायवेला आहे. इथे वाशिंद मी क्रॉस केलेला आहे आणि आसनगावच्या जवळ पोचलेलो आहे. हे आपण आता आडगाव स्टेशनच्या जवळ आहोत, म्हणजे क्रॉस केलेलं आहोत आडगाव स्टेशन. आणि ही वंदे भारत एक्सप्रेस. आणि रेंजबद्दल अपडेट द्यायची ठरली तर तुम्ही बघू शकता 77% बॅटरी बाकी आहे, 50 किलोमीटर क्रॉस केलेला आहे, आणि एनर्जी कन्झम्पशन आता 127वरनं 137 झालेलं आहे. जसं की मी बोललो की आता हे आपण इगतपुरी नाशिक साईडला जाताना हा आपल्याला अपहिल लागतो, त्याच्यामुळे एनर्जी कन्झम्पशन अर्थात आपलं जास्त राहील. आणि हायवे असल्यामुळे ब्रेकिंग कमी असते आणि आपलं एक्सेलरेशन जास्त असतं, त्याच्यामुळे रिजनरेशनचा पण चान्सेस कमी असतो इथे. क्विक अपडेट, आपली रेंज आहे आता 69, आणि डिस्टन्स आपण कवर केलेला आहे 80 किलोमीटर्स. आणि तुम्ही समोर बघू शकत असाल तर आपण कसरा घाटाच्या पायथ्याशी आपण आता उभे आहोत. तर मी ते काम करणार आहे
की आता मी सेकंड जी ट्रिप आहे, ट्रिप बी जी आहे ती मी रिसेट करतो आहे आणि आपण ॲव्हरेज एनर्जी कन्झम्पशन किती आहे त्या ट्रिपसाठी कसारा घाट संपेपर्यंत ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर चला, हा आहे आपला कसारा घाट, सुंदर अशी सह्याद्री. क्विक अपडेट, ट्रिप ए जर बघितली तर आपलं एनर्जी कन्झम्पशन आहे 150. आपण आता कसारा घाट क्रॉस केलेला आहे, त्याच्यामुळे ऑब्वियसली अपहिल असल्यामुळे एनर्जी कन्झम्पशन आपलं नेहमीप्रमाणे वाढलेलं आहे. आणि ट्रिप बी आपण फक्त कसारा घाटाचं जर आपण एनर्जी कन्झम्पशन बघाल तर ट्रिप बीमध्ये तुम्ही दिसाल तर 8 किलोमीटरचा आपण डिस्टन्स कवर केलेला आहे आणि एनर्जी कन्झम्पशन जर बघाल तुम्ही 224 किलोमीटर. याच्यावरून आपल्याला म्हणजे अंदाजा येईल की जितकी आपण म्हणजे लॉजिकल आहे, जितकं आपलं अपहिल असेल तितकं आपलं एनर्जी कन्झम्पशन जास्त होईल. आपण आता कसारा घाट केलेला, कसारा घाट हा गेलेला आहे मागे, जर तुम्ही याच्यात आरशामध्ये बघाल तर तुम्हाला दिसेल. आपण कसारा घाट चढून आलेलो आहोत. आता आपण चाललेलो आहोत इगतपुरीकडे. आणि फायनल अपडेट, आणि आता आपण ट्रिप कंक्लूड करणार आहोत. 109 किलोमीटर गाडी चाललेली आहे. ॲव्हरेज कन्झम्पशन आहे 148 आणि बॅटरी जर तुम्ही बघाल 60% राहिलेली आहे, म्हणजे 29 किलोमीटरमध्ये 100 गेलेले आहे. तर जवळजवळ कमीत कमी ही 350ची रेंज तर तुम्हाला नक्कीच देईल. आणि याच्यामध्ये मी रेंज काढण्याच्या उद्देशाने गाडी चालवली नाही, याच्यामध्ये कंटिन्यू AC चालू आहे आणि मला जशी पाहिजे तशी ह्या प्रकारे ती गाडी चालवली आहे आणि त्याप्रमाणे मला ही 109ची म्हणजे 350ची जवळजवळ मला रेंज मिळालेली आहे. तर ही गाडी 350 तर तुमची कशीही जाईलच. चला, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ही होती टाटा कर्व अकॉम्प्लिश्ड प्लस S55.